समजून घ्या. सॉरी. असू द्या आबा. अहो त्यांच्या पोटचा गोळा गेला. त्या दुःखापायी बोलल्या असतील त्या. राणे, सासूचा राग राग करू नको पुरी. अगं त्या दुःखात आहेत म्हणून असं बोलून गेलं. त्यांचं मन जप. आणि बघ ही भाजी भाकरी आणली बघ, ठेव. रडू नको पोरी, नीट राहा. ये तुम्ही आबा. मी बघतो. ऍक्सिडेंट व्हायला ही राणीच जबाबदार आहे. हिने जीव घेतलाय माझ्या चिकूचा. स्वतःच्या दळभद्री पोरीवर असले घाणेरडे संस्कार करताना लाज नाही वाटत? राणी, 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 काय झालं? उठ 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 पहिले उठ. इथे बस बस बेडवर बस. तुला आईच्या बोलण्याचं वाईट वाटतंय का? किती खोटं बोलशील? दिसतंय मला, मला सगळं कळतंय. एखाद्याच्या जाण्याला जर कोणी आपल्याला जबाबदार ठरवत असेल तर वाईट तर वाटणारच ना. तुलाही वाईट वाटलंय, पण प्लीज ऐक ना माझं. वाईट वाटून घेऊ नको सगळं. आई चिकूच्या अचानक जाण्याने अशी वागते. प्लीज समजून घे तिला. आय नो तू तिला समजून घेशील. तिची मुलगी गेली आहे ग. प्लीज तिला समजून घे. हो सर, पण काय चुकीचं बोलल्या त्या जे काय बोलल्या ते बरोबरच बोलल्या. अश्विनी माझ्यासाठी डबा आणायला चालली होती ना परत घरी. मी जर तिला डबा आणायला पाठवलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं. आणि मालती मॅडम म्हणत होत्या की नको राहू दे चिकू, तू नको जाऊ घरी. पण मीच त्यांचं ऐकलं नाही आणि तिला घरी पाठवलं. अगं पण आपण नेहमी चिकूचे हट्ट पुरवत आलोय आणि तूही त्या दिवशी तेच केलंस. आता आपल्याला काय माहिती होतं की असं सगळं घडणार आहे? पण आता मॅडमच्या मनातून हे कधीच जाणार नाही. माझ्यासाठी अश्विनी एवढा त्रास करून घ्यायची काहीच गरज नव्हती. तसंही मला भूक नव्हती, मला नकोच होता तो डबा. पण अश्विनी म्हणाली की तिला मल्हारला भेटायचंय म्हणून मी हो म्हणाले. ओ, म्हणजे त्या दिवशी तिने तुझ्या कानात हे सांगितलं होतं की तिला मल्हारला भेटायला जायचंय? हो सर, म्हणून मी सुद्धा हो म्हणाले. पण आता असं वाटतंय की तिचं ऐकून मी खूप मोठी चूक केली. गुन्हाच झालाय माझ्याकडून. काच पाठवते. आणि कम ऑन, आता तू खूप जास्त विचार करतेस. मी सांगतोय ना तुला, आईची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची गरज नाहीये अगं. तू स्वतःला दोष देतेस. तू म्हणतेस तुझ्या लॉजिकनुसार जर आपण विचार केला तर अजितने जर चुकीचा डबा आणला नसता तर चिकू आज आपल्यात असती. त्याने जर करेक्ट डबा आणला असता तर चिकूच्या जाण्याचा प्रश्न झाला नसता ना ग. आणि हे सगळं सोड, आईने जर स्वतः नीट डबा आणला असता तर फक्त हे पुढचं सगळं घडलंच नसतं. आणि हे बघ, पॉसिबिलिटीज बऱ्याच आहेत. प्रत्येक गोष्टीचा संबंध आपण कुठे ना कुठे जोडत बसलो ना तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. आणि तुझ्या फ्रेंडला माहिती आहे ना तुझी काही चूक नाहीये या सगळ्यात. तू का त्रास करून घेते स्वतःला? माझं ऐक, मी सांगतोय तुला, तू या गोष्टीचा जास्त विचार करणार नाहीयेस. ठीक आहे. फक्त ठीक आहे म्हणून चालणार नाहीये. तू जे बोललीस ते फॉलो करणार आहेस. आणि मला आधीच चिकूच्या जाण्याचा खूप त्रास होतोय. त्यात जर तू असा मनस्ताप करत बसलीस तर पुढे येणाऱ्या सिच्युएशन्सला मी नाही हँडल करू शकणार. प्लीज मला समजून घे.
प्लीज. हो सर, मी नाही त्रास करून घेणार मॅडमच्या बोलण्याचा. काय आबासाहेब महाडिक